ब्लर कसा झाला आहे ऑटो फोकसला ठेवू मॅन्युअलला ठेवले ऑटोला टाक ना त्यापेक्षा हां ऑटोला टाक ऑटोला बी घाण येते ना काय ब्राईटनेस करू ना इथून नको टाइम बसला कॅमेरा भारी आहे रे बघू आम्ही तिथं बघतो मॅच खेळली जाईल तरी दोन टीम हे नाही लाईव्ह गेलं मान्यवर तसं मुख्य जात असताना 17 लाईव्ह 17 लाईव्ह केलं जाईल त्यानंतर पहिली मॅच खेळली तो खेळताना दोन टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला देखील मिळेल दोन संघ सारा 11 वडकर विपक्ष सचिन 11 खंदापल्ली संघ हा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल पनवेल शहरातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे सचिन 11 तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल खेळपट्टीचं पूजन इथून केले जाते मंडळाचे शुभ असते बरोबर आहे हा केलाय मान्यवरांचे शुभ असते इथून खेळपट्टीचं पूजन देखील केले जाते रायडर बॉईज 2025 चषकाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात देखील होते मान्यवरांच्या शुभ असते इथून खेळपट्टीचं पूजन झालेलं आहे क्रिकेटचा आनंद इथून लुटत असताना त्या मान्यवर म्हणून शेठजी भगत सोनाई भूपेंद्र पाटील साहेब पहिल्या मॅच साठी दोन्ही टीम लगेच सज्ज देखील व्हायचंय साई 11 वडकर विपक्ष सचिन 11 कांदा कॉलनी अशी लढत आपल्याला पहिली मॅच विसरू नको मला क्रिकेट इथून खेळत असताना अरुण भगत आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती पहिला चेंडू त्यांच्या बॅटमधून भूपेंद्र पाटील साहेब गोलंदाजी इथून करतात चौकार इथून लगावलाय स्पर्धेला सुरुवात अरुण शेख भगत यांच्या माध्यमातून करण्यात देखील आलेली आहे त्याच दरम्यान झालंय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आदरणीय परेशजी ठाकूर साहेबांचे या स्पर्धेसाठी आगमन होते त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे रायडर बॉईज चषक 2025 मध्ये दादा आपलं देखील रायडर बॉईज चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे मान्यवर विनंती की आपण या व्यासपीठावर असं नसतं व्हायचंय
आलेल्या सर्वच मान्यवरांचं रायडर बॉय चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत.